आणखी एक मोठी घडामोड समोर येते। बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची आजच घोषणा होण्याची शक्यता आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। 5 राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची सुद्धा आज शक्यता आहे। यामध्ये तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाममध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील। यासह केरळ आणि पुदुचेरीमध्ये सुद्धा विधानसभा निवडणुका होणार आहेत। पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीच्या निवडणुकीची आज घोषणा होणार आहे। यामध्ये पश्चिम बंगाल विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत, तर बहुमत हे 147 जागांचे आहे। यामध्ये टीएमसी 213 जागा, भाजप 77 जागा, तर इतर 2 जागा आहेत। त्यानंतर आसाम विधानसभेच्या एकूण जागा 126 आहेत। बहुमताचा आकडा आहे 64। आसाममध्ये भाजप 60 जागा, काँग्रेस 29 जागा आणि इतर पक्षांना 37 जागा मिळाल्या। तर तामिळनाडू विधानसभेच्या एकूण जागा 234 आहेत। इथे बहुमताचा आकडा आहे 118। यामध्ये डीएमके 159, एआयएडीएमके 75 आणि इतर 0 आहेत। केरळ विधानसभेच्या एकूण जागा 140 आहेत आणि बहुमताचा आकडा 71 आहे। इथे एलडीएफ 99, यासह यूडीएफ आणि काँग्रेस मिळून 41 जागा आहेत, तर इतरांना या ठिकाणी 0 जागा आहेत। तर पुदुचेरीमध्ये विधानसभेच्या एकूण जागा 30 आहेत आणि बहुमताचा आकडा आहे 16। या ठिकाणी एआयएनआरसी आणि भाजप मिळून 16 जागा आहेत, तर डीएमके आणि आयएनसी मिळून 6 जागा आहेत, तर इतर पक्षांनाही 6 जागा आहेत।